गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते। आज छान असा मी सकाळचा व्लॉग सुरू केला आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे। गणपतीचं आगमन आज होणार आहे। सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या अगदी मनापासून शुभेच्छा। आणि आजचा व्हिडिओ जो काही असणार आहे तो मी शेअर करणार आहे। मग त्यामध्ये नैवेद्य असू दे, आरती असू दे किंवा गणेशाचं आगमन ह्या सगळ्याच गोष्टी असणार आहेत। काल रात्री आम्ही उशिरा थोडंसं डेकोरेशन केलं, तर तो पार्टसुद्धा आज सकाळी 6 वाजता मी व्हिडिओ पोस्ट केला आहे। पाहिला नसेल तर तुमच्या वेळेनुसार जरूर पहा। आणि माझ्या फर्स्ट यूट्यूबचं पेमेंट हा व्हिडिओ जो मी केला, तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही छान छान अशा कमेंट केल्यात, त्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद। खास करून मीनाक्षीताईंचे पण धन्यवाद की त्यांनी त्यांच्या चॅनलवरती कम्युनिटीला माझी पोस्टसुद्धा म्हणजे अपलोड केलेली आहे, की त्यामध्ये अभिनंदन केले त्यांनी त्यांच्या पोस्टवरती। आणि त्याबद्दल खास करून मीनाक्षीताई बुरुडे यांचा अगदी मनापासून धन्यवाद। म्हणजे खूप छान अशी आपली यूट्यूब फॅमिली कलेक्ट होत आहे। सगळे छान छान फॅमिली मेंबर्स कमेंट करतात, भारी वाटते, मन भरून येते आणि दिवसाची छान अशी सुरुवात झाली। या नोटवरच आजचा व्हिडिओ कंटिन्यू मी करते। आणि आत्ता अजून माझं चहा वगैरे करायचं आहे, बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडून झालं आहे, थोडासा हलकासा पाऊस पण बाहेर पडला आहे। मी छान असा हा नवीन ड्रेस वेअर केला आहे, बघा लांबनं किती दिसतंय माहीत नाही तुम्हाला। आता अंघोळ झाल्यानंतर आत्ता माझी झाडझूड वगैरे व्हायचे, म्हणजे घरातलं तर झाडून वगैरे करायचं आहे अजून, कारण घरातलं मी अंघोळ झाल्याशिवाय झाडून घेत नाही। बाहेरचं फक्त अंघोळीच्या अगोदर बाहेर म्हणजे अगदी गेटच्या आतलं आणि गेटच्या बाहेरचं तर हे सगळं झाडून झालं आहे। आता आतलं सगळं आवरायचं आणि मग बाकीच्या गणपतीच्या ज्या काही पूजा अर्चा विधी असणार आहेत ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते। स्टे ट्यून, कनेक्ट राहा आणि पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। हॅलो, नमस्कार, सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज गणेश चतुर्थी आहे, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। गणेश चतुर्थीच्या मोदक करायचं चाललंय, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक, मस्त अशी कढई वगैरे ठेवले, तिथं मोदक आता मी भरायचे चालू केले। आणि हे सगळे करून झाल्यानंतर मग गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। अगोदर नैवेद्य करून घेते आणि त्यानंतर मग गणपती बाप्पा येणार आहेत आमच्या घरी। थोडंसं आत्ता माझी तयारी राहिली आहे, त्यामुळे थोडंसं लेट होते। 11 वाजेपर्यंत गणपती बाप्पा आमच्याकडे येणार आहेत। सकाळचं चहा पाणी वगैरे आवरल्यानंतर मी लगेचच मोदक करायला घेतले, कारण अजून गणपती बाप्पा येण्यासाठीची तयारी आहे ती सुद्धा मला करून घ्यायची आहे। आणि सकाळी हे लवकर आवरून घेतलं की बाकीच्या तयारीला सुद्धा वेळ मिळतो आणि मग संपूर्ण तयारी करून घेते। आमच्याकडे ना असे पारंपरिक उकडीचे मोदक असतात, तांदळाच्या उकडीचे तर काही नसतात, पण हे गव्हाच्या उकडीचे मोदक आमच्याकडे नेहमीच करतात। आणि तांदळाच्या उकडीचे मोदक मला जमत पण नाहीत, मी एकदाच फक्त ट्राय केलेले, त्याच्यानंतर मी कधीच नाही केले, कारण ते येतच नाही म्हटल्यावर कशाला करून बघणार। बघूया ह्या आठवडे गणेश चतुर्थीच्या दरम्यान ना मी तांदळाच्या उकडीचे मोदक पण करून बघणार आहे कसे होत आहेत काय। तर हे छान असे गव्हाच्या पिठाच्या उकडीचे मोदक उकडून घेणार मस्त, आणि झाल्यानंतर दाखवते तुम्हाला पण। या व्हिडिओला मी मध्यंतरीच ना असा व्हॉइस ओव्हर केला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा वेगळा वाटत असेल। आत्ता हे पहाटेचे 5 वाजलेत, गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे आणि मी व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळं आवाज थोडासा असा ना झोपून उठल्यानंतरचा असतो तसा येतो। तर इथंही माझी सगळी पानं लाटून झालेली, त्यानंतर मोदक भरून घेतले पटपट आणि आता हे वाफ द्यायसाठी ह्या भांड्यामध्ये ठेवणार। काल तुम्ही दिलेला ना प्रतिसाद, कालच्या व्हिडिओला म्हणजे पेमेंटचा व्हिडिओ मी जो केला तर त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला, खूप छान मन भरून येण्यासारख्या कमेंट तुमच्या आल्या आणि खरंच मनापासून सगळ्यांच्या आभारी आहे। तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळंच मी आत्तापर्यंत म्हणजे इथंपर्यंत टिकून राहिले। ही खरंच काही साधी गोष्ट नाही आहे, यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर टिकून राहणं आणि स्वतः एकटीनं व्हिडिओ करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं आणि मनाचं खच्चीकरण न होता यामध्ये मी असंच ना मला वाहून घेतलं आणि माझा छान असा टाईम यामध्ये स्पेंड होतो। या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद मिळतो, म्हणून मी या गोष्टी सगळ्या कंटिन्यू पुढं चालू ठेवल्या। आता हे मुलं ताट वगैरे घेतलं आहे, त्यांना मी गणपती आणण्यासाठी जे काही वस्तू द्यायच्या होत्या त्या सगळ्या दिलेल्या आहेत आणि ही दोघंजणं चाललेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी।
चप्पल घालून जात नाहीत आमच्यात, म्हणजे सगळ्यांच्यातच जात नसतील, ही दोघं पण बिना चप्पलाचीच चाललेली आहेत. एव्हाना माझे हे मोदक उकडून पण झालेत बघा, किती छान गव्हाचे मोदक झालेत तयार. गणपती आणण्यासाठी सत्यजित सुजित दोघं पण गेले आणि तोपर्यंत मी पटपट उरलेली माझी सगळी कामं आवरली. कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करायचं होतं, थोडंसं घर पण व्यवस्थित करायचं होतं, तर ते सगळं आवरलं. आणि त्यानंतर मी साडी वगैरे नेसली आणि कारण ना आज सणाचा दिवस आहे, त्यामुळं मग म्हटलं चला थोडीशी काठपदरची साडी घालूया, जेणेकरून व्हिडिओमध्ये पण म्हणजे बरं वाटतं, छान वाटतं बघायला. त्यामुळं मग मी ही साडी घातलेली आहे आणि आता मी वाट बघत थांबले. माझं आवरेपर्यंत 5 मिनटं अगोदरच हे दरवाजावर येऊन थांबलेले. आता म्हणजे ना ह्या दोघांच्या पायावर पाणी घालायचं. गणपती आले म्हटल्यावर आपण दृष्ट काढतो ना, तर तसंच गणपती घेऊन आलेल्या जे कोण असतील घरातले, मुलं असू देत, जेंट्स मंडळी असतात, त्यांचं असं थोडंसं पाय धुतले जातात, डोळ्याला पाणी वगैरे लावलं जातं आणि निवाळे मुटके म्हणजे दही भाताचे मुटके ओवाळून त्यांच्यावरून टाकले जातात. म्हणजे थोडीशी ना आपण कसं मुलगी घरी आल्यावर करतो ना नांदून, तसंच आपण गणपती बाप्पांचं सुद्धा हे असं दृष्ट काढायचे आणि मग घरी घ्यायचं. इथं काय मी ओवाळत वगैरे बसलेली नाही, कारण आत आल्यानंतर सगळ्या गोष्टी होणारच आहेत, म्हणून फक्त मी ओवाळून म्हणजे दृष्ट काढली. आणि आता गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, गणपती बाप्पा आलेले आहेत घरी. एक नवचैतन्याचा आनंद असतो, नवनिर्माण झाल्यासारखं वाटतं, नवीन काहीतरी आपल्या घरामध्ये. सोडलं बघ, पकड व्यवस्थित. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. व्यवस्थित मध्यावर ठेव. आणि हा दिवस खरंच सांगू तुम्हाला खूप चैतन्यमय असतो. आपण इतकी वाट बघत असतो ना गणपती बाप्पांची, की गणपती बाप्पा आल्यानंतरचं एक चैतन्य वेगळं असतं घरामध्ये. आणि माझी लगबग चालली आहे, कारण आता आरती पूजा वगैरे करायची. गणपती बाप्पांची आपण वर्षभर वाट पाहत असतो. त्यांच्या आगमनाची चाहूल लागली की आपोआप चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. सगळ्या घरातले मेंबर ना कामाला लागतात आणि कधी एकदा गणेशोत्सव येतोय, तो दिवस जवळ येतोय असं मनाला वाटत राहतं. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे, दुःख तारून नेणारी. सगळ्या गोष्टी आपण ना गणपती बाप्पांच्या चरणाशी म्हणजे ठेवत असतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करत असतो. आपली श्रद्धा आणि आपलं गणपती बाप्पांवरचं प्रेम हा आजचा दिवस सांगून जात असतो की आपण किती अतूट नात्यामध्ये बांधलेला आहोत ते. सुजितनं पण सगळ्या गोष्टी पुढं होऊन केल्या पाहिजे, त्यासाठी सत्यजित सगळं नुसतं निरीक्षण करत आहे आणि त्यानं सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत, हा एक त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे त्याला गणपती बसवायचं म्हणजे सांगितलं आहे की तू सगळ्या गोष्टी कर, आम्ही नंतर पूजा करतो. तर ह्या गोष्टीसुद्धा आहेत की मुलांनी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी त्यांना पण जमल्या पाहिजेत. आपण सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत, अगदी स्टेप बाय स्टेप काय काय करायला पाहिजे. आणि थोड्या छोट्या छोट्या चुका जरी झाल्या ना तरीसुद्धा बाप्पा आहेत सांभाळून घेण्यासाठी. आणि इथं चाललं आहे पूजा करायचं, सत्यजित सांगतोय सुजितला काय काय करायचं ते सगळं. कारण ना थोडंसं भांबावल्यासारखं पण होतं ना असं, की गणपती बाप्पा आपण स्थापन करतोय. इथं आम्ही पुजारी किंवा असं स्वामी वगैरे कोणी बोलवत नाही, तर आम्हीच स्थापना करतो गणपतीची. त्यामुळं थोडासा लेट पण होतो प्रत्येक गोष्ट करायची आणि त्यासाठी मग वेळ पण द्यावा लागतो. पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेणार. नैवेद्यासाठी तर मी मस्त असं 21 मोदकांचा नैवेद्य मी केलेला आहे बाप्पांच्या आवडीचा. गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक केलेले आहेत आणि आरतीचं ताट वगैरे खूप छान असं सजवलेलं आहे. सुजितनं आणि आम्ही दोघांनी डेकोरेशन केलं आहे, कारण सत्यजित तर काही त्यावेळी म्हणजे नव्हता, त्यामुळे मग आम्ही दोघंच करतो प्रत्येक वर्षी डेकोरेशन. आणि मग परत काही बदल असतील तर मग आम्ही तिघंजण मिळून मग ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. बराच वेळ संध्याकाळी झाल्यानंतर डेकोरेशन कंप्लीट झालं आणि सकाळचा हा सणाचा दिवस. त्यानंतर सत्यजितनं आणि आम्ही दोघांनी पण पूजा केली, आरती केली. आणि ह्या व्हिडिओचा एंड सत्यजित म्हटला की मी करतो, पण म्हटलं की मला बोलायला येईल, व्यवस्थित नाही येईल मला माहीत नाही, कारण एरवी आपण बोलणं आणि व्हिडिओमध्ये बोलणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे तुम्ही पुढं एंड बघा, सत्यजितनं त्याच्या आवाजामध्ये केलेला आहे. होप तुम्हाला आवडेल आणि आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर म्हणजे
असं आवडलं तुम्हाला तर तो रेग्युलर व्हिडिओमध्ये येईल आणि थोडंसं का असेना माझ्या व्हिडिओमध्ये तो बोलेल पण. तर आता ही मी मस्त अशी पूजा करून घेते मनोभावे. मला ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी केल्या. मला जशा जमतील, ज्या पद्धतीनं जमतील त्या पद्धतीनं आम्ही पूजा केलेली आहे. आज गणेश चतुर्थी, गणपती आम्ही आणला, पूजा झाली, आरती झाली, नैवेद्य दाखवला, मोदक पण खाल्ले, एकदम चांगले केलेले. हा, मोदक पण आता आम्ही प्रसादाचे मोदक सुद्धा खाल्ले. आवरले सकाळपासूनच सगळं आवरले. नैवेद्य वगैरे केला, सकाळी व्हिडिओ केले, त्यानंतर पूजा, आरती, गणपती बाप्पांची स्थापना झाली, डेकोरेशन केलेलं सगळं आवरले आणि आता आम्ही नैवेद्य वगैरे म्हणजे अर्पण करून प्रसाद पण खाल्लाय. तर अशा पद्धतीनं आजचा गणेशोत्सवाचा दिवस छान असा साजरा झालेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा सर्वांना. हा, गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.